नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा ब्लॉग मी संडेचा संध्याकाळचा पुढे कंटिन्यू केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता दुपारी ही एवढी सगळी भांडी घासून ठेवलेली होती आणि आता ही सगळी परत मला लावून घ्यायची होती एक एक करून, कारण जवळपास पूर्ण म्हणजे मी खाली पण मॅट ठेवलेला त्याच्यावर पण पूर्ण भांडी होती आणि रॅक पण पूर्ण भरून गेलेला. आता संध्याकाळचे जवळपास 5:15 वाजलेले होते. चहा ठेवायची आहे म्हणून म्हटलं आता किचनमध्ये आलीये आणि म्हटलं की आपण हे सगळं पहिलं आवरून घेऊ, कारण एवढी भांडी बघून मला स्वतःला असं वाटत होतं अरे किचनमध्ये किती गर्दी झाली, सगळीकडे भांडीच भांडी दिसत होती. आणि उठल्यानंतर मला थोडंसं असं वाटत होतं की खूप गरमच म्हणजे गरमी वाटत होती एवढी आणि सारखी तहान पण लागत होती. तर मी म्हटलं आता माझ्यासाठी काय करावं, तर सचिनसाठी संध्याकाळचा जो चहा असतो तो चहा ठेवून घेतला बघा मी. आणि माझ्यासाठी मी विचार करत होती, मी थोडंसं पाणी प्यायली पण मला त्याने तहान भागतच नव्हती. नंतर मी म्हटलं की थोडंसं थंड असं आपण लिंबू सरबत करून पिऊ, कारण दुपारच्या जे मी लिंबू कापलेलं नैवेद्यासाठी जेव्हा फोड ठेवायची होती तेव्हा त्याच्यातलं अर्ध लिंबू उरलेलं. तर मी म्हटलं ठीक आहे चला माझ्यासाठी त्याच्यातलं अर्ध लिंबाचा सरबत करून आपण पिऊया, म्हणजे थोडंसं बरं वाटेल, तर निवांत पण असं वाटेल. आणि माझा अवतार मला एवढा नंतर कंटाळा आलेला आणि एवढा आळस आलेला ना, कधीतरी मला असं वाटतं कधीतरी म्हणजे तुमच्याबरोबर पण असं होत असेल कधीतरी, असं वाटतं निवांत असं जेवण वगैरे झालं की छान निवांत लोळावं, आराम करावं, स्वतःला थोडंसं पॅम्पर करावं, कुठे फिरायला जायचं किंवा मस्त असं रिलॅक्स झोपून काढावा दिवस असं वाटतं. पण मला पूर्ण असं झोपून असं जास्त वाटत नाही, पण मला थोडासा कंटाळा आलेला. तर मी म्हटलं चला आता काय करावं, तर आज मी विचार केला की थोडंसं सेल्फ केअर रुटीन तुमच्याबरोबर शेअर करावं, म्हणून आजचा व्हिडिओ म्हणजे मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ असणार आहे. याच्या आधी पण मला बऱ्याच कमेंट येत होत्या की प्राजक्ता तुझी स्किन खूप चांगली आहे, किंवा तू स्किनसाठी काय करते किंवा कशा पद्धतीने त्याची काळजी घेतेस किंवा कुठले प्रोडक्ट्स वापरतेस ते आम्हाला तू सांग म्हणून किंवा दाखव. तर त्याच बाबतीतचा आजचा व्हिडिओ आहे. म्हणजे मी म्हटलं की चला आज थोडासा आपल्याकडे निवांत वेळ आहे, कारण दुपारीच मी जे जेवण बनवलेलं नैवेद्याचं ते आता काही संध्याकाळी आम्हाला होऊन जाईल. संध्याकाळी मला परत म्हणजे भात पण लावायची गरज नव्हता कुकरला, म्हणजे एवढं सगळं माझं जेवण होतं. आणि तुम्ही माझा चेहरा बघून तुम्हाला कळेल की माझा अवतार कसा होता. मी काहीच फ्रेश वगैरे झाली नव्हती, फक्त तोंड धुवून घेतलेलं. आणि आता मी म्हटलं चला हे सगळं आवरते आणि मग माझ्या स्किन केअरला सुरुवात करायचं. तर मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये दाखवलेलं की गौरी शंकरच्या मिठाईच्या एका बॉक्समध्ये दुसऱ्या बॉक्समध्ये काय होतं ते माहिती नाही. तर या बॉक्समध्ये तुम्हाला दाखवते. आता मला सुतारफेणी आवडते खूप, पण ती थोडीशी अशी कडक असते तशी नाही आवडत, थोडीशी सॉफ्ट असते ना ती वाली सुतारफेणी मला खूप आवडते. तर सचिनने तिकडे गेल्यामुळे ही आठवणीने घेऊन आलेली. तर वर्षातून माझ्या मते एकदा किंवा दोनदाच आमच्याकडे येते, जेव्हा श्रीखंड गौरी शंकरमधनं आणलं जातं ना तेव्हाच ही सुतारफेणी आणली जाते, नाहीतर इतर वेळेस काय मी कुठून विकतची म्हणजे पाहिजे म्हणून अशी घेत नाही खायला अशी सुतारफेणी. माझ्या मते शक्यतो एकदाच जातो आम्ही, कधीतरी दसऱ्याला गेलो तर नाही आणि मग गुढीपाडव्याला, असं दोनदाच होतं गौरी शंकरमध्ये जाणं, मध्ये काही होत नाही. ते पण तिकडचं श्रीखंड खूप छान असतं त्याच्यासाठी म्हणून आवर्जून तिथे जातो आणि तिथे लाईन पण खूप असते. तर तुम्ही आदल्या दिवशी गेलात तर बरं आहे, किंवा मग दुसऱ्या दिवशी गेलात तर वेळ काढून जावा लागतो. आता मी परत एकदा चेहरा, कारण किचनमध्ये थोडंसं मी काम केलंय, तर म्हटलं चला चेहरा छान असा क्लीन करून घेऊ, कारण आपल्याला करायचं स्किन केअर. तर स्किन केअर करण्यासाठी चेहरा स्वच्छ पाण्याने धुणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जो फेस वॉश वापरत असाल त्या फेस वॉशने चेहरा क्लीन करून घ्या. माझा जो फेस वॉश आहे त्याच्यामध्ये स्क्रब आणि फेस वॉश असं दोन्ही असल्यामुळे मी तोच वापरते आणि त्याने चेहरा दोन्ही वेळेस मी क्लीन करून घेते. नोज रिंग जी असते आपली ती मी आता काढून घेते, कारण सगळं आपण चेहऱ्याला जे लावणार आहोत त्याच्यासाठी म्हटलं नोज रिंग आपण काढून ठेवू, तर ती आता काढून घेते. तर बरेच दिवस मला तुमची कमेंट येत होती की तुझं स्किन केअर दाखव, तर बऱ्याच दिवसानंतर म्हणण्यापेक्षा बऱ्याच महिन्यानंतर मी स्किन केअर करणार आहे, कारण गेले काही महिने खरंच खूप वेळच अजिबात मिळत नव्हता आणि स्वतःसाठी असं वेळ काढायला तर अजिबात वेळ नव्हता. आणि आज म्हटलं थोडंसं रिलॅक्स व्हावं, कारण आजच दुपारी सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आणि गुढीपाडवा आज आहे. तर नवीन वर्षाची सुरुवात पण खूप छान झाली आहे. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आणि त्याच्यामध्ये सगळं जेवण वगैरे तर सगळी प्रिपरेशन तयारी माझी सगळी झालेली होती. तर आता दुपारनंतर निवांत होतं, कारण सचिन गेलेला राजसाहेबांची सभा होती, तर त्याच्याकडे पासेस होते त्याच्यामुळे तो गेलाय सभा बघायला. त्याला खूप आवडतं, म्हणजे आवडतं म्हणण्यापेक्षा की तो खूप फॉलो करतो त्यांना.
तर त्याच्यासाठी तो तिकडे गेलाय. तर आमचं आता मग ह्याच्यानंतरचा विचार असा आहे की जेवण तर आहे दुपारचं, आता काही करायचं नाहीये. तर छानपैकी तो म्हटलं तिथे गेला, तर मी म्हटलं मी काय करावं, तर मी स्वतःसाठी थोडासा वेळ काढावा म्हणून म्हटलं चला थोडंसं रिलॅक्स व्हावं. कारण मला पार्लरमध्ये पण जायला जमलं नाही आणि मी खूप काही पार्लरमध्ये जात नाही. फक्त ॲब्रो, फोरहेड वगैरे जे काही वॅक्स वगैरे असतं तेवढंच, बाकी क्लीनअप, फेशियल वगैरे असं ब्लीच वगैरे करायला काही जात नाही. पण घरच्या घरी मी काही गोष्टी करते, 15 दिवसातून 8 दिवसातून असं वेळ काढून जसं जसं मला वेळ जमतो ना तसं मी करते. तर त्या काही गोष्टी आता मी तुमच्याबरोबर आज शेअर करते. आणि नंतर जायचं सिद्धिविनायकला असा विचार चाललाय, कारण आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि लोक कुठून कुठून लांब येतात आणि आम्हाला इथून 5 मिनिटावर आहे पण आम्हाला जायला वेळ नाही. तर मी सचिनला म्हटलं आज आपण जाऊया आणि तर म्हणाला की ठीक आहे मी जाऊन येतो, मग आपण जेवून वगैरे मग जाऊया म्हणजे उशीर होणार नाही. आणि उद्या आपला स्वामींचा प्रकट दिन आहे, तर उद्या पण थोडेसे गडबडच असणार आहे. तर म्हटलं चला आज करून टाकूया. तर मी ना चेहरा पहिला क्लीन करून घेतला. तर मी क्लीन करताना काय करते, मी बायोटिकचे प्रोडक्ट वापरते. तर हा बायोटिकचा फेस वॉश आहे. तर हा फ्रूटचा आहे. मी पपैयाचा जास्त वापरते. तो जेव्हा अवेलेबल नसतो ना तेव्हा मग मी फ्रूटचा घेते, नाही तर मी बायोटिकचे प्रोडक्टच वापरते. मी खाली टॅग वगैरे करेन प्रोडक्ट्स, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि खूप चांगले आहेत हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत. म्हणजे मी म्हणजे माझी जी स्किन आहे ना ती ऑइली आहे आणि खूप सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे बरेच पटकन त्याला ॲलर्जी होते. म्हणजे मी साधी पावडर जरी लावली ना तरी पण मला त्रास होतो. मी शक्यतो पावडर वगैरे पण चेहऱ्याला माझ्या अजिबात लावत नाही. तर मी ना आता क्लीन करून घेतलेला आहे चेहरा, छानपैकी नॅपकिनने पुसून घेतलेला आहे आणि ना थोडीशी आता स्टीम घेते. तर आता आपण स्टीम घेऊया. तर मी इथे स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय बघा. पाणी गरम करते आणि मग स्टीम घेते. तर इथे मी एक टॉवेल घेतलंय आणि स्टीमर जे गरम करायला ठेवलेलं तर आता वाफा येत आहेत बघा. तर एक 8 ते 9 मिनिटांसाठी किंवा 7-8 मिनिटांसाठी तरी व्यवस्थित मी स्टीम घेणार आहे. कारण जेवढी स्टीम व्यवस्थित घेईल तेवढी स्किन साठी आपलं चांगलंच असणार आहे. तर अशी माझी स्टीम घेऊन झालेली आहे, 7 ते 8 मिनिटं झालेली आहे. जेव्हा स्टीम घेण्याच्या आधी चेहऱ्याला स्क्रब करणं पण खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण फेस वॉश करतो तर मी आता बायोटिकचं जसं मी तुम्हाला म्हटलं, तर बायोटिकमध्ये ऑलरेडी पपया स्क्रब करून पण वेगळा येतो. तर तुम्ही तसा फेस वॉश जर वापरला तर खरंच खूप चांगलं होईल. तर त्याच्यामुळे म्हणजे त्याच्यावर आहे. पण स्टेप वाईज जर तुम्हाला करायचं असेल तर पहिलं तुम्हाला क्लीन करायचं नंतर स्क्रब करायचं. पण बायोटिकचे असे प्रोडक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये फेस वॉश आणि स्क्रब असं दोन्ही मिक्स आहे. तर मी तेच वापरते आणि क्लीन करते. आता आपल्याला हे चेहरा कसा क्लीन करायचा आहे आता स्टीम घेतल्यानंतरचं ते दाखवते मी तुम्हाला. तर अशा पद्धतीचं एखादं टॉवेल जे असतं ते घेणार आणि मी व्यवस्थित असं क्लीन करून घेणार आहे. म्हणजे एकाच दिशेने हे जे पाणी आहे ना ते असं पुसून घेणार आहे. ऍक्च्युली ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स जे आहेत ना ते स्टीम केल्यानंतर व्यवस्थित निघाले जातात. म्हणजे त्याचे छोटे छोटे टूल्स पण येतात, त्याने तुम्ही व्यवस्थित क्लीन करू शकता. किंवा मग जे आपल्या स्ट्रिप मिळतात त्याने पण करू शकतात. पण मी गेल्याच आठवड्यामध्ये क्लीन केलेले, त्याच्यामुळे आता जरी मी स्ट्रिपने करते तर स्ट्रिपने काही आता निघणार नाहीत, कारण मी 8 दिवसापूर्वीच क्लीन केलेले असे स्टीम घेऊन. तर मी फक्त आता थोडंसं असं हे करून असं क्लीन करून घेणार आहे मी. त्याच्यानंतर मी काय करते, मी ना गुड वाईब्सची इन्स्टंट ग्लो उपटन पावडर जी आहे ना ती वापरते आणि ही खरंच खूप चांगली आहे. आणि बरेच झालं म्हणजे माझ्या मते आय थिंक 2-3 वर्ष झाली मी ही वापरते आणि याचा इफेक्ट खरंच खूप चांगला आहे. तुम्हाला इन्स्टंट ग्लो जो बोलतात ना तो याने नक्की मिळेल. एक तुम्हाला कुठे जायचं असेल ना तर 2-3 दिवस आधी तुम्ही वापरा. हिवाळ्यात जर तुम्ही वापरलात ना तर हे अगदी बेस्ट आहे. तर याचं मी काय करणार आहे, थोडी याचा मी फेस पॅक बनवणार आहे. तर याची जी थोडीशी पावडर आहे ती मी याच्यामध्ये घेतली आहे बघा इथे. आणि याच्यामध्ये मी काय करणार आहे, तुम्ही पाण्यामध्ये पण करू शकता किंवा मी हे रोज वॉटर आहे याच्यामध्ये मिक्स करून मी
पेस्ट म्हणा किंवा मग आपल्याला जो पॅक तयार करायचा आहे तो पॅक तयार करून घेणार आहे मी. आणि खूप घट्ट आणि खूप पातळ असा आपल्याला पॅक करायचा नाहीये. तर आता माझं इथे फेस पॅक तयार झालेला आहे बघा. आणि हा मी आता लावून घेणार आहे. आणि ह्याने लावल्यानंतर ना खरंच अगदी थंड वाटतं चेहरा आणि खूप रिलॅक्स वाटतं. फेस पॅक तुम्ही हाताने लावा किंवा मग ब्रशचा वापर करून तुम्ही लावा. कुठल्याही याने जरी लावला तरी तो एका ठिकाणी खूप जास्त आणि एका ठिकाणी खूप कमी असा लावायचा नाहीये. सगळीकडे व्यवस्थित एकच इक्वली तो पसरला गेला पाहिजे. आणि खूप जास्त पण त्याला सुकवायचं नाही आपल्याला, त्याच्यामुळे स्किन खेचली जाते खूप. आणि हा जोपर्यंत तुमचा लावून होत नाही म्हणजे तोपर्यंत तुम्हाला अजिबात बोलायचं नाहीये. फक्त तुम्हाला हे लावायचं आहे आणि लावून झाल्यानंतर पण तुम्हाला काही बोलायचं नाहीये. अगदी छान रिलॅक्स व्हायचंय. कारण हा जसं जसं तुम्ही लावाल ना त्याचा थंडावा खरंच तुम्हाला जाणवेल. याच्यामध्ये जे प्रोडक्ट्स आहे ना त्याच्याने खरंच चेहरा अगदी थंड असा वाटतो. आणि थोडासा रिलॅक्स करण्यासाठी माझ्या मते 15 मिनिटं लागतात हा फेस पॅक ड्राय होण्यासाठी. खूप जास्त तुम्ही जाड करू नका. ज्यांना आणि जे फर्स्ट टाइम यूज करत असेल त्यांनी पहिली पॅच टेस्ट मात्र नक्की करा. थोडंसं तुम्ही मिक्स करून घ्या थोडंसं पाण्यामध्ये आणि तुम्ही हाताला किंवा तुमच्या पायाला वगैरे कुठेतरी एका ठिकाणी स्किनला टेस्ट करून बघा, म्हणजे लावून बघा पहिलं. आणि तिथे जर मग ते 10-15 मिनिटं तुम्ही ठेवा, नंतर वॉश करा. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तिथे काही खाज वगैरे काही आलं नाही किंवा लाल वगैरे काही झालं नाही तर मग तुम्ही वापरू शकता. म्हणजे प्रत्येकाच्या स्किनला ते सूट होईल की नाही हे प्रोडक्ट त्याचं मला माहिती नाही. प्रत्येकाच्या स्किन वेगवेगळी टाईप असते. त्याच्यामुळे असे काही प्रोडक्ट्स जेव्हा तुम्ही यूज कराल तर पहिलं स्किन टेस्ट म्हणजे जी आपली पॅच टेस्ट असते ना ती तुम्ही करून घ्या. त्याच्यामुळे खरंच खूप फायदा होतो. कारण काही वेळेस आपल्याला माहिती नसतं आणि आपल्याला सगळं ट्राय करायचं असतं आणि त्या ट्राय करण्याच्या याच्यात काहीतरी उलटं होऊन बसतं. तर आता हे मी जो फेस पॅक लावलाय तो आता व्यवस्थित ड्राय करून घेणार आहे. आणि ड्राय झाल्यानंतर तो ना मी कोमट पाण्याने धुवून घेणार आहे. कोमट म्हणजे अगदी असं कोमट असं नाही, अगदी किंचितचं थोडंसं असं कोमटसर जे पाणी असतं ना त्याने मी धुवून घेणार आहे. आणि धुताना मी त्याच्यावर काही साबण वगैरे अप्लाय करणार नाहीये. फक्त साध्या पाण्यानेच आपण हा छान व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि नंतर आपला चेहरा टॉवेलने व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे, क्लीन करून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही टॉवेलने पुसाल ना तो अगदी जास्त खूप असं रगडून पुसायचं नाही. अगदी हलक्या हातानेच चेहरा आपला छान क्लीन व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आता हे झाल्यानंतर पुढे काय करायचं ते मी आता तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर मी टोनर यूज करणार आहे. D10 ग्लो टोनर असं याचं नाव आहे. प्रोडक्ट मी टॅग करेनच. तर टोनर का यूज करावं, तर आता मी हा जो फेस पॅक लावलाय ना ते याचे छोटे छोटे बरेचसे असे पार्टिकल कितीही तुम्ही म्हटलं ना क्लीन केलं तरी ते त्याच्यामध्ये तसेच असतात. आणि याच्यामध्ये तर हळद, मुलतानी माती वगैरे असं बरचसं काही होतं. तर मी तुम्हाला क्लीन करून दाखवते. तर ह्या मी जस्ट स्प्रे करून घेते. एक 2 मिनिटं. आणि हे जे आपले कॉटन पॅड्स असतात ना त्याचा वापर करून मी हे क्लीन करून घेते बघा. एकाच दिशेने व्यवस्थित करून घ्यायचंय आपल्याला. आणि टोनर वापरल्यामुळे काय होतं ना जे ओपन झालेले पोर्स असतात ना ते क्लोज होण्यासाठी पण मदत होते. नीट व्यवस्थित सगळे एकाच साइडने मी क्लीन करून घेते बघा. मी वरती खाली उलटं सुलटं असं काही करत नाहीये. आता मी तुम्हाला इथे हे दाखवते बघा.
आता कितीही क्लीन जर इथं तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती नाही, पण थोडंसं कळत असेल. हे बघा, हे किती येल्लो येल्लो आलंय. इथे पण तुम्हाला हा कॉटन पॅड थोडा थोडा येल्लोच दिसेल बघा. इथून दिसेल तुम्हाला थोडासा येल्लोच वाटतोय, पूर्णपणे क्लीन वाटत नाहीये बघा. तर अशा पद्धतीने यासाठी आपल्याला टोनरचा वापर करायचा असतो. तर याच्यानंतर मी काय करणार आहे ते तुम्हाला सांगते. तर याच्यानंतर तुम्ही 2 गोष्टी करू शकता. जर तुमच्याकडे पील ऑफ मास्क कुठलाही असेल तर तुम्ही वापरू शकता. तर हा पण मी गुड वाईब्सचाच वापरते. तर हा पण पपैयाचाच आहे आणि हा पील ऑफ मास्क लावला तरी इन्स्टंट ग्लो खरंच येतो आपल्या चेहऱ्यावर. पण मी शक्यतो फेस पॅक म्हणजे हा जो आहे पील ऑफ मास्क तो फार कमी वापरते. त्याच्याऐवजी ज्या मी अशा शीट्स असतात ना त्या वापरते. या आता ही ऑलोवेराची आहे. याच्यामध्ये पपैया, काकडी वगैरे जे येतात त्या मी वापरते. डीमार्टला गेली की घेऊन येते आणि मी एकदाच आणते 3-4 वगैरे अशा, कारण काही कंटिन्यू असं माझं काही लावणं नसतं. पण तुम्हाला चेहऱ्यामधला फरक कळेल की चेहरा किती स्मूथ झालाय बघा. आणि याच्यातला जो पॅक येतो तो आता आपण लावून घेऊया. हा जो फेस पॅक आहे तो आता आपण चेहऱ्यावर लावून घेऊ. ऍक्च्युली हा फेस पॅक थोडा मोठा आहे आणि माझा चेहरा थोडासा लहान आहे, त्याच्यामुळे तो थोडासा वरती खाली बसलेला आहे. फक्त नाकाच्या इथे थोडासा राहिलेला तो फक्त मी आता व्यवस्थित करून घेते. आणि हा आपण जवळपास 15 ते 20 मिनिटं आपल्या चेहऱ्यावर ठेवणार आहे. तुम्ही जास्त वेळ जास्तीत जास्त म्हणजे अर्धा तासपर्यंत हा ठेवू शकता. अगदी छान इफेक्ट देईल. आणि हा लावल्यानंतर ना तुमची चेहरा स्किन आहे ना अगदी छान मऊ अशी होते. खूप अशी रफ असेल ना तर याने खरंच तुम्हाला फायदा होईल. ही जी लावल्यानंतर आपण 15 ते 20 मिनिटं चेहरा आपला असाच ठेवणार आहोत. खूप जास्त आपल्याला बोलायचं नाहीये. अगदी काही तुम्हाला बोलायचं असेल, हसायचं असेल किंवा अजून काही करायचं असेल ते काहीच करायचं नाही. लावा. त्याच्या आतमधलं जे सिरम असतं ते पण वरती थोडंसं लावून घ्या. छानपैकी सगळीकडे नीट इक्वली अप्लाय झालंय की नाही ते बघा. आणि 15 ते 20 मिनिटं छान असं रिलॅक्स व्हा. आणि जेव्हा तुम्ही चेहऱ्याला लावता तेव्हा मानेचा भाग पण हा कव्हर झाला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही जो आपला फेस पॅक आहे तो लावाल तेव्हा पण, आणि हा जो फेस मास्कची जी शीट आहे तेव्हा लावाल तेव्हा पण, त्याच्या पण आतमध्ये जे थोडंसं लिक्विड सारखं असतं जे काही सिरम असतं ते तुम्ही गळ्याला पण लावून घ्यायचं. आणि मी अशा पद्धतीने सगळं लावून घेतलंय बघा. आणि छान मी डोळे मिटून छान रिलॅक्स झालेली आहे. आणि 15 ते 20 मिनिटानंतर आपण हा पॅक रिमूव्ह करायला घेणार आहोत. हा जेव्हा पॅक आपण रिमूव्ह करू ना तेव्हा तुम्हाला स्वतःनेच कळेल की याच्यावरती जेवढं आता मॉइश्चर होतं ना ते सगळं ड्राय झालेलं आहे. म्हणजे आपला बऱ्यापैकी याच्यामध्ये सगळं चेहऱ्यामध्ये सगळं गेलेलं आहे सगळं. आणि जेव्हा पण आपण हा फेस पॅक जेव्हा रिमूव्ह करतो ना, फेस मास्क हा तेव्हा उलट्या साईडने रिमूव्ह करायचं. म्हणजे खालून वरच्या साईडने तो रिमूव्ह करायचा, वरून तो खाली खेचायचा नाही. आणि इथे बघू शकता तुम्ही चेहरा छान असा एक चकाकी आल्यासारखी दिसते. आता जे उरलेलं आतमध्ये जे काही लिक्विड होतं ते सगळं चेहऱ्याला लावून घ्यायचं आणि थोडासा फेस मसाज करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला आपल्या चेहऱ्याला फेस मसाज द्यायचा आहे. याने ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं, जे आपल्या स्किन ग्लो करण्यासाठी खरंच खूप मदत करते. तर इथे बघू शकता तुम्ही मी डोळ्यांच्या खाली किंवा चिक्सवर सगळीकडे सर्क्युलर मोशनमध्येच मी करून घेते. आणि हे आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं करायचंय. म्हणजे हे जे सगळं सिरम आपल्या शरीरामध्ये आतपर्यंत हे छान असं मुरून गेलं पाहिजे. अशा पद्धतीने करायचं. आणि हे झाल्यानंतर आपल्याला चेहरा वेगळा धुवायचा नाहीये. हे शक्यतो तुम्ही रात्री करा. रात्री केलात तर पूर्ण रात्रभरामध्ये हे स्किनमध्ये आपल्या खूप छान इफेक्ट देतं. दुसऱ्या दिवशीसाठी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा स्किन अगदी आपली तुम्हाला सॉफ्ट दिसेल. पण एका दिवशी करून याचा इफेक्ट होणारा नसतो. जसं मी तुम्हाला म्हणते, हे जसं जसं तुम्ही कराल किंवा तुमच्या स्किन केअरमध्ये जसं जसं याचा म्हणजे जास्तीत जास्त वापर करत जाल, म्हणजे 15 दिवसातून एकदा, नंतर 8 दिवसातून एकदा, परत 15 दिवसातून एकदा, मग महिन्यातून एकदा, असं जेव्हा जेव्हा तुम्ही सारखं कराल ना तेव्हा तुम्हाला त्याचा इफेक्ट दिसेल. तुम्ही आता म्हणजे आत्ता कराल आणि नंतर मग परत 2 महिन्याने करायला जाल तर त्याचा इफेक्ट तुम्हाला अजिबात जाणवणार नाही. आणि त्याबरोबर अजून काही ज्या बेसिक गोष्टी असतात की त्याची पण काळजी आपण या सगळ्याबरोबर घेतली पाहिजे. त्या मी तुम्हाला पुढे आता सांगते. म्हणजे त्या पण गोष्टी जर तुम्ही बॅलन्स केल्या तर स्किनसाठी खरंच फायदा होईल तुम्हाला. तर छान मसाज करून झाल्यानंतर फक्त शेवटी मी आता लिप बाम लावते. आणि बस झालंय माझं आता हे स्किन केअर.
जसा वेळ मिळेल तसं तुम्ही स्किन केअर करायला सुरुवात करा, कारण याचा इफेक्ट तुम्हाला काही लगेच 1-2 वेळा तुम्ही कराल आणि लगेच तुम्हाला मिळेल असं होणार नाही. जशी जशी स्किनला सवय होत जाईल ना तसं तसं त्याचा इफेक्ट तुम्हाला बघायला मिळेल. आणि याच गोष्टी आपण जेव्हा स्किन केअरच्या करतो ना त्याच्याबरोबर काही बेसिक गोष्टी त्या तुम्हाला करायला पाहिजेत. एक म्हणजे आपलं पोट साफ असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यानंतर त्यासाठी तुम्हाला भरपूर पाणी प्यायला पाहिजे. म्हणजे पाण्याने खूप फरक पडतो आपल्या चेहऱ्यामध्ये, आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे रोजचं 2-2.5 लिटर तरी पाणी तुम्ही प्यायलाच पाहिजे कमीत कमी तरी. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये ना खरंच खूप फरक जाणवेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शांत निवांत अशी झोप घ्यायची. म्हणजे कमीत कमी 7 तासाची तरी झोप घ्यावी माणसाने. आणि जेवढं आपल्याला रिलॅक्स राहता येईल तेवढं रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न करायचा. पण आजकालचं हे काही जे काही आपलं लाईफस्टाईल आहे ना हे खूप धावपळीचं आहे, धकाधकीचं आहे. तर या सगळ्यामध्ये आपण ते बॅलन्स करण्यासाठी निदान या गोष्टी तर करू शकतो. पाण्याचा इंटेक आपल्या शरीरात घेऊ शकतो. आणि जी काही तुम्ही झोप घ्याल ना ती शांत घ्या. त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं मेडिटेशन करायला सुरुवात करा. मी पण करते मेडिटेशन. आणि जेव्हा मला सकाळचा वेळ मिळत नाही तर मी संध्याकाळचा करते. आणि मी नाही केलं ना तरी सचिन मला ते म्हणजे करायला सांगतोच आणि तो माझ्याकडनं ते आवर्जून करून घेतो. आणि त्याने मला माझ्यामध्ये खूप एक पॉझिटिव्ह एनर्जी खूप जाणवते. आणि या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, भले आपल्याला त्या खूप मोठ्या वाटत असतील. आणि यासाठी कसा वेळ काढायचा किंवा माझ्याकडनं होणार नाही, या सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही, तर असं बोलून चालणार नाही. स्वतःच्या हेल्दी लाईफस्टाईलसाठी किंवा निरोगी शरीरासाठी किंवा ही सुंदर अशी स्किन प्रत्येकाला हवी असते, त्या सगळ्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या करायला पाहिजे. तुम्ही फेस योगा करा. फेस योगा पण खूप चांगला फरक देतो आपल्या चेहऱ्याच्या एक्सरसाइजसाठी. याच्या आधी पण मी तुमच्याबरोबर फेस योगाचे काही प्रकार शेअर केलेले आहेत. तुम्हाला बघायचं असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी पुन्हा तुमच्याबरोबर ते शेअर करेन. अगदी बसल्या बसल्या तुम्ही 10 मिनिटात ते करू शकतात. एवढे इझी फेस प्रकार आहेत योगाचे जे तुम्ही फावल्या वेळात किंवा तुम्ही बसल्या बसल्या जागी पण करू शकता. पण आपण त्या करायला कंटाळा करतो. तर तुम्ही करा. खरंच तुमच्या चेहऱ्यामध्ये खरंच खूप फरक जाणवेल. त्याच गोष्टी म्हणजे या गोष्टी सगळ्या गोष्टी मी हळूहळू करून सुरुवात केलेली आणि त्याच्यामुळे खरंच म्हणजे माझ्या चेहऱ्यामध्ये खरंच खूप चांगला फरक जाणवतो. म्हणजे मला म्हणजे कुठेही कितीही म्हटलं ना तरी ऑइली स्किन आहे माझी, पण त्याच्यामुळे कधी पिंपल्स येणं म्हणा किंवा खूप उन्हाळ्यात खूप ड्राय होते स्किन वगैरे असं काही होत नाही. तुम्ही तुमचा पाण्याचा इंटेक जर खूप व्यवस्थित ठेवलात ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. स्किन केअरच्या रिक्वेस्ट मला बऱ्याच दिवसापासून येत होत्या, तर म्हटलं चला आज मी स्किन केअर करते तर तुमच्याबरोबर शेअर करू. तुम्हाला असे काही व्हिडिओज बघायला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. चला उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.